पाणी या एका गोष्टीनं आमच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. हजारो पटीनं कोण कलेक्टर झाला असतो, कोण IAS अधिकारी झाला असतो, मोठमोठ्या पदावर गेलो असतो, PSS झालो असतो, खूप मोठ्या आम्ही उंचीला आमचे लोक गेले असते आमदार होते. जे आमदार होते त्यांनी त्यांच्या कार्यकालात ह्या योजनेला पुश देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ तेही श्रेयाची डायरेक्टली मानकरी आहेत. पण कुणी असं म्हणू शकत नाही मीच फक्त एकटा मालक, ह्याचा मीच एकटा हकदार असं कुणी म्हणू शकणार नाही. कारण माझ्यासारख्याला तर ते मान्य होणार नाही. का त्याच दरम्यान 96ला मला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचा पावा गाडगीळ पुरस्कार जाहीर झाला. मी पाण्यावर लिखाण सातत्यानं करत होतो. त्या लिखाणावर तिने मला मुंबईला पुरस्कार जाहीर केला. मग मी पुरस्कार आणायला गेलो मुंबईला. तर त्यावेळेचे गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर साहेबांच्या हस्ते मला तो पुरस्कार देण्यात आला. मान, खटाव, आटपाडी, सांगोला, जत, कौटुंबिका, खानापूर या भागातल्या हजारो लोकांनी आपल्या 3-3 पिढ्या खर्ची घातल्या. दुष्काळी भागाला पाणी द्यावं ही भूमिका राजाराम बापूंची होती पहिल्यापासून. आणि त्या बिचारानं तो प्रयत्नही केला होता. पण सरकारचे त्यावेळेची जी व्यवस्था त्यांना फार नसल्यामुळं तो टप्पा यशस्वी झाला नाही. नंतर पक्षाच्या रेट्यानं कृष्णा ही टेंबू योजना ही मार्गस्थ लागली. जवळजवळ त्याच पिरियडमध्ये 50 ते 60% पर्यंत कामही झालं. पण पुढची जे 10-15 वर्षाचं काम अनुशेषा म्हणून ब्रेक काढलं. आता पण तिथे काँग्रेसवाल्यांनी ब्रेक काढलं, रखडवलं, किंवा 15 वर्ष त्यांनी काय केलं असं नाही. 15 वर्ष त्यांना न करता येईल अशी बिरमुठी ठोकून दिली वेगवेगळ्या, म्हणजे काय तर विरोधक म्हणा किंवा काही बी हे काढून किंवा अडथळे निर्माण केले. मग शब्द 1985च्या 90च्या दरम्यान फळबाग योजना जी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि त्याचा सर्वात मोठा इफेक्ट या आटपाडी तालुक्यानं, सांगोला तालुक्यानं आपल्या भागामध्ये फळबाग योजना लागवड जी अनुदान तत्वावर होती ती करून या भागाला खूप मोठी ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न या भागातल्या जनतेने केला, लोकांनी केला. जो तो नेता छोट्या छोट्या कुवतीचा होता, त्यामुळे यांच्या प्रयत्नाला फारसं रिस्पेक्ट मिळत नव्हता. आणि प्रत्येक निवडणूक ही पाण्यावरच लढली जायची. पाणी आलं पाहिजे, पाणी आलं पाहिजे. त्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे. इथली जनावरं जी दूध दुभते आहेत, खिलार जनावर हा एक संकल्पना सांगतो. भारतात पहिल्यांदा खिलार जनावर आपल्या आटपाडीत तयार झालेलं आहे. हो का? आणि आमच्या राजानं ज्यावेळेला पेशव्याची स्वारी कर्नाटकात गेली तिथले ते प्रचंड उंचीचे धिपाड बैल बघितलं. आमच्या राजाला मोह आवरला नाही. त्यांनी काही तिथले बैल घेऊन आले कर्नाटकाच्या मध्य कर्नाटकातले काही मोठे धिपाड बैल होते की जे मोठमोठ्या तोफा वाढायचे. तर त्या बैलांना इथं भागात आणलं आणि आपल्या स्थानिक गायीशी त्यांनी संकर केला. त्यानंतर आम्ही काही मित्रांनी, म्हणजे त्यामध्ये मी स्वतः होतो, श्याम देशपांडे म्हणून आमचे पडळीचे पत्रकार त्यावेळे होते, राजे भोसले म्हणून एक पत्रकार होते, कुमार सिंह, चैतन्य पटणकर, सतीश भिंगे असे काही पत्रकार मंडळी आणि आपल्या आटपाडी पेठेतले काही मान्यवर, उदाहरण त्यात छबलप्पा भिंगे, बापूराव माळी म्हणून एक होते, RS कुलकर्णी, JR चव्हाण सर, रतनलाल जैन सर, VN देशमुख सर, यशवंत बापू देशमुख सर, असे 5-25 लोक आम्ही एकत्रित आलो आणि आम्ही जाणीव जागृत नावाची संस्था आम्ही आणली गेली. म्हणजे ती काही रजिस्टर्ड नव्हती. कृष्णेच्या उगमापासून समुद्रात कृष्णा जिथं मिळते तिथपर्यंत कृष्णेला मिळणारे शेकडो ओढे, उगळे, नाले, नद्या, हा सगळा प्रदेश हा कृष्णा खोऱ्याचा प्रदेश आहे. अच्छा. या न्यायानं तुम्ही सुद्धा कृष्णा खोऱ्यात आहात हे ज्यावेळी पाटलांकडे आम्हाला पहिल्यांदा सांगितलं, त्यावेळेला माझ्यासारखा पत्रकार जो स्वतःला खूप मोठा उंचीचं समजत होतो त्याची सुद्धा त्यावेळेला कान टुचणी झाली आणि मी त्यावेळेला समजून गेलो, माझ्या भागातील लोक समजून गेलो, आपण ही कृष्णा खोऱ्यात आहोत. आपली फसगत होते म्हणून या भावना अशी व्हायची बळावली आटपाडीकरांची. आणि त्यातनं राजेंद्र देशमुखांनी बंडखोरी करून आणि लोकांना पराभूत केलं. अच्छा. 95 निवडणुकीत. म्हणजे पाण्याच्या केवळ आपल्याला पाण्यात डावललं जाते या रागाच्या पोटी राजेंद्र देशमुख स्वतः निवडणूक लढले. 30-35 अपक्ष आमदार निवडून त्या सगळ्या अपक्षांनी एकाच आठवड्यावर पाठिंबा दिला युती सरकारला. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री. आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, आम्हाला बाकी काही नको. ह्या राजेंद्र देशमुखांना मंत्रिपदा सुद्धा ऑफर आली. तुम्हाला राज्यमंत्री वगैरे होते, यांनी मला मंत्रिपद, मला पाणी पाहिजे. संपतराव देशमुख म्हणून कडेगावचे आमदार होते. संपतराव म्हणजे त्यावेळेस भिलडीवांगा मतदारसंघ होता, ते रामराजे निंबाळकर तुमचे फलटणचे, ह्यांच्या संकल्पनेनं ही टेंबू योजना फार मोठी उदयास आली. त्यामध्ये हा जो काही पाण्याचा जर फार मोठा इश्यू होता, या इश्यूला सर्वात मोठी चालना कुणामुळे मिळाली तर नागनाथ अण्णांच्या चळवळीमुळे मिळाली. हे माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता
100% मान्य करतो. दुष्काळ भागातल्या नेत्यांनी जनतेने सतत उठाव केला, पण सातत्यानं सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्तांच्या हाकेला उभं देण्याचं काम वाळव्या तालुक्यातल्या नेत्यांनी केलं. मग त्यात राजारामबाबू पाटील आहेत, त्यामध्ये आमचे जयंत पाटील साहेब आहेत, त्यामध्ये आमचे नागनाथ अण्णा नायकवडी आहेत, भरत पाटणकर आहेत, त्यामध्ये आमचे अण्णासाहेब डांगे आहेत. राज्यपाल मोहम्मद फजल साहेबांना या भागात आणलं. स्वतः जयंत पाटलांनी त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर बनले, सगळा दुष्काळी भाग फिरून जयंत पाटील ड्रायव्हर काही म्हणजे आटपाडी जवळ आले तेव्हा स्वतः ड्रायव्हिंग करत त्यांनी ड्राय एरिया सगळीची परिस्थिती समजावून सांगितली. मुख्यमंत्री साहेबांनी भूमिपूजन केलं. मी त्या विषयाकडे येणार होतो. 6व्या टप्प्याचं भूमिपूजन केलं. पण वास्तविक 2022 साली या 6व्या टप्प्यासाठी लागणार 8 TMC पाणी हे तत्कालीन मंत्री जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी निर्धारित किंवा महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी 8 TMC तरतूद केली. ते तरतूद केलेले पाणी कोणीही काढू शकत नाही, ना कर्नाटक काढू शकतं ना आंध्र प्रदेश काढू शकतं. इतकं शिल्लक असलेलं जे कुणाच्याही लक्षात आलेलं नाही असं पाणी त्यांनी शोधून काढलं. 8 TMC पाण्याची त्यांनी व्यवस्था इथं तयार केली. कोणाकोणासाठी पाणी मिळणार? त्यामध्ये काही मान तालुक्यातले काही गाव आहेत, खटावतल्या गाव आहेत, काही खानापूर तालुक्यातले, आटपाड तालुक्यात, जत तालुक्यातले जे या टेम्पोच्या योजनेपासून वंचित राहिलेली गावं होती अशा गावांना पाणी द्यायचं म्हणून जयंत पाटलांनी ते काढलं. ते आलं. या पाणी येण्यामध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांची सुरुवातीच्या काळाची मेहनत आहे. त्याच्या या भागाला पाणी मिळावं म्हणून त्यांनी केलेली व जी काही हालचाल आहे त्यामध्ये सुद्धा ते ह्याचे हकदार आहेत. त्यानंतर नागनाथांना भरत पाटणकर साहेबांची जी चळवळ अनेक 30-32 वर्ष या भागात सातत्यानं लागवली, तर सर्वात मोठे हकदार ठरतात नागनाथांच्या चळवळीचे. मग नागनाथांना पाटणकर साहेब किंवा त्यांच्या चळवळीतले सगळे लोक हे बऱ्याच अंशी हकदार ठरतात. आणि त्याच्यानंतर युती सरकारच्या काळामध्ये ज्या अपक्षाने, त्यामध्ये आमचे राजेंद्र देशमुख जास्त, की ज्यांनी सरकार पुढे मंत्रिपद लाचाडून मला माझ्या भागात पाणी आलं पाहिजे एवढं सरकारला करण्यासाठी ज्यांनी भाग पाडला, त्यांच्या काळात योजना ही सुरू झाली. ते होते तिकडे बबन शिंदेही होते, 36-37 आमदार होते त्या काळात अपक्षाले. तर मी आपल्या भागापुरतं बोलतो. तर यामधल्या अपक्षांनी सरकारकडे जोर लावला आणि त्यात राजेंद्र देशमुखांनी सुद्धा खूप मोठी भूमिका बजावली. टेंबूचं 60-70% काम यांच्या कार्यकालात झालं एकाच टर्म मध्ये. नंतरच्या 4-5 टर्म मध्ये राहिलेलं 30-35% काम होत आलेलं आहे. अजूनही परिपूर्ण झालेलं नाही. अजूनही यामध्ये काय आमची भूमिका आहे की शेतात नागनाथांना चळवळीत एक बिरीद होतं, शेतात पाणी बघणार मग चळवळ थांबणार. अच्छा. आणि त्यांची भूमिका अशी होती ज्याला शेत. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे आटपाडी खानापूर या मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सादिक खाटेक. हे आहेत पत्रकार, माजी पत्रकार आहेत. ते 36 वर्ष त्यांनी पत्रकारितेत काम केलेलं आहे. ते पाणी चळवळीतील कार्यकर्ते आहेत आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा ते पदावर, महत्त्वाच्या पदावर, उपाध्यक्ष पदावर ते काम करतात. ओबीसी आणि अल्पसंख्याक सेलचे ते काम करतात. मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तर खाटिक साहेब, तुमचं स्वागत लय भारीमध्ये. नमस्कार सर. मला सांगा, हा जो भाग आहे दुष्काळी भागामध्ये येतो, एकूण 13 तालुके दुष्काळी भागात येतात. हा तुमचा मतदारसंघ सुद्धा दुष्काळी भागात आहे. तर इथला पाणी प्रश्न बऱ्यापैकी सुटलाय असं अनेक नेते सांगतात, अनेक नेते श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात. तर ही पाणी चळवळ काय आहे आणि त्याचे खरे मानकरी किंवा खरं श्रेय कुणाचं आहे, तर ते जरा तुम्ही या तुमच्या मतदारसंघातील जनतेला सांगितलं तर बरं होईल. नमस्ते, माझं नाव सादिक खाटेक. मी कुरेश कॉन्फरन्स ही मुस्लिम खाटीक समाजाची देशव्यापी संस्था आहे. या संस्थेचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या ओबीसी विभागाचा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. त्यातल्याच पुणे झोनचा मी विभागीय अध्यक्षही आहे. तर गेली 36 वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून मी आटपाडी तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रातल्या गोष्टींचा उहापोह केला आहे, वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठला आहे आणि विशेषतः इथल्या शेतीच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात मी खूप मोठं काम करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केला. आटपाडी तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर माहीत आहे. इथला दुष्काळ हा सतत 5वीला पुजलेला असायचा. दर 3 वर्षांना इथं दुष्काळ हा ठेवणीतला असल्यासारखा असायचा. मग हजारो लोक आमचे परागांद व्हायचे, बाहेर जायचे निघून. कोण मग मेंढपाळीच्या निमित्तानं 6-6 महिने बाहेर जायचा. अगदी तळ कोकणापासून इकडं उस्मानाबाद लातूरपर्यंत हे मंडळी मेंढ्याचे कळप घेऊन आपल्या बायका मुलांसह जगण्याच्या ओढीनं बाहेर जायचे.
त्याचबरोबर हमालीसाठी पोर्ट ट्रस्ट जो मुंबई गोदी कामगार म्हणून जो एरिया आहे त्यामध्ये मान, खटाव, आटपाडी, सांगोला, जत, कौटुंबिका, खानापूर या भागातल्या हजारो लोकांनी आपल्या 3-3 पिढ्या खर्ची घातल्या पोर्ट ट्रस्टमध्ये. शिवाय शेकडो कुटुंब हे कापडगिरणी कामगार म्हणून मग विटा, कुंडल, इचलकरंजी, मुंबई, सुरत, अहमदाबाद वगैरे या भागामध्ये ज्यांनी जीवन समर्पित केलं. शिवाय त्याच्यापेक्षा आणखी एक मोठा समूह, एक मोठा ग्रुप गलाई कामगार म्हणून देशभर विखुरला गेला. कामगार का तर जगण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हते. अनेक लोक सोंग काढण्याचा किंवा सर्कशीमध्ये काम करण्याचं सुद्धा काम करत होते या भागामध्ये. या भागाला एक इनडायरेक्टली सहज माणसं म्हणतात का हा डवरी घडशाचा मुलगा आहे. डवरी घडशांचा मुलगा. तर काय ते विविध प्रकारचे सोंग काढायचे, लोकांचं मनोरंजन करायचं आणि आपली उपजीविका भागवायची. का तर पाण्याचा प्रचंड दुष्काळ या भागामध्ये होता. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यानंतरच्या काळापासून अगदी 70-72 पर्यंत या भागानं खूप मोठ्या दुष्काळाला सामोरं जाण्याचं काम केलं. पण दरम्यान या भागामध्ये बाबासाहेब देशमुख नावाचं एक नेतृत्व पुढं आलं आणि या माणसानं खानापूर पंचायत समिती ही जी पहिली पंचायत समिती अस्तित्वात आली महाराष्ट्रामध्ये, ज्या वेळेला झेडपी वगैरे अस्तित्वात आल्या त्यावेळेला पंचायत समिती सुद्धा अस्तित्वात आली. तर पहिलं खानापूर पंचायत समिती सभापतीपद यांनी भूषवलं. त्यानंतर सलग 17 वर्षे या आटपाडी तालुक्याच्या ही सभापतीपदी राहिले. या माणसांनी म्हणजे या बाबासाहेब देशमुख दादांनी अनेक तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, छोटे छोटे बंधारे, छोटे छोटे असे उपक्रम राबवत या भागातल्या काही अंशी पाण्याची तीव्रता भागवण्याचा प्रयत्न केला. एक दुर्दैव असं होतं की राजेवाडी हा मध्यम प्रकल्प, मोठा तलाव 3-3 TMCचा आमच्या उशाला आहे. त्याचं पाणलोट क्षेत्र सातारा जिल्ह्यात आहे, म्हणजे मान, खटाव या भागात आहे पाणलोट क्षेत्र. तलाव आमच्या सांगली जिल्ह्यात म्हणजे आटपाडी तालुक्यात त्याची मुख्य भराव भिंत किंवा काही भाग आमच्या भागात, पण जास्तीत जास्त पाणी मात्र सोलापूर जिल्ह्याला जातं. हे आमच्या वाटल्याला दुर्दैव. म्हणजे उशाला 3 TMC पाणी असून सुद्धा आम्हाला त्याचा फारसा उपयोग. 3 TMC एवढं 3 TMC मोठं धरण आहे ते. 1860-65 दरम्यान हे ब्रिटिशांनी इथल्या दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार मिळावा, इथल्या बैलगाड्यांना काम मिळावं, शेतकऱ्याला काम मिळावं आणि पाण्याचा साठा साठवून या भागातल्या लोकांचं काही अंशी का वेळेना पाण्याचं दुर्भिक्ष संपावं या दृष्टीतनं तो राजेवाडी मध्यम प्रकल्प, ज्याला मसवड तलाव सुद्धा म्हटलं जातं, हा तयार केला गेला. म्हणजे थोडक्यात काय तर छोट्या छोट्या अनेक योजनांच्या माध्यमातून या भागामध्ये पाणी आणण्याचं सोपस्कर पूर्ण केलं गेलं. पण ते पाणी कायमस्वरूपी नव्हतं, शाश्वत नव्हतं आणि ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला ते मिळत नसे. उदाहरणार्थ उन्हाळ्याचे 4-5 महिने सातत्यानं आम्हाला खूप मोठ्या टंचाईला सामोरं जायला लागलं. पण साधारणतः 1985च्या 90च्या दरम्यान फळबाग योजना जी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि त्याचा सर्वात मोठा इफेक्ट या आटपाडी तालुक्यानं, सांगोला तालुक्यानं आपल्या भागामध्ये फळबाग योजना लागवड जी अनुदान तत्वावर होती ती करून या भागाला खूप मोठी ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न या भागातल्या जनतेने केला, लोकांनी केला. त्याच दरम्यान या भागामध्ये कृष्णेचं पाणी यावं, या ह्याचं शाश्वत पाणी यावं, मग इकडून काही लोक तुमच्या कनेरचं पाणी मिळावं, ह्याचं धोम धरणातलं पाणी मिळावं किंवा तुमच्या उरमुडीचं पाणी मिळावं किंवा राजवाडी कायमस्वरूपी आम्हाला बारमाही करून मिळावं, अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या नेत्यांच्याकडून मागण्या होत होत्या, प्रयत्न होत होते. पण या सगळ्या प्रयत्नांना मर्यादा होती का आता जो तो नेता छोट्या छोट्या कुवतीचा होता, त्यामुळे यांच्या प्रयत्नाला फारसं रिस्पेक्ट मिळत नव्हता आणि प्रत्येक निवडणूक ही पाण्यावरच लढली जायची. पाणी आलं पाहिजे, पाणी आलं पाहिजे. त्या दरम्यान आम्ही साधारणतः 84 मी पत्रकारितेत आलो. छोट्या छोट्या दैनिकामध्ये काम केलं. सुरुवातीला प्रभात दर्शन, अग्रदूत, नवसंदेश, दैनिक केसरी, त्यानंतर तरुण भारत बेळगावचा जो सांगलीमध्ये पुन्हा सुरू झाला त्यात तरुण भारतला काम केलं. जे लोकमत पूर्वी औरंगाबादला होतं त्यानंतर सोलापूरला, पुन्हा सांगलीमध्ये आलं. तर सातत्यानं ज्यावेळेला मी तालुक्यात हिंडायचो त्यावेळेला हे सगळं काही चित्र बघितल्यावर आमच्याही अंतःकरण पिळवडून जायचं. या भागातल्या जनतेसाठी काही ना काही झालं पाहिजे, या भागामध्ये पाणी आलं पाहिजे. इथली जनावरं जी दूध दुभती आहेत, खिलार जनावर हा एक संकल्पना सांगतो. भारतात पहिल्यांदा खिलार जनावर आपल्या आटपाडीत तयार झालेलं आहे. हो का? आणि आमच्या राजानं ज्यावेळेला पेशव्याची स्वारी कर्नाटकात गेली तिथले ते प्रचंड उंचीचे धिपाड बैल बघितलं. आमच्या राजाला मोह आवरला नाही. त्यांनी काही तिथले बैल घेऊन आले.
कर्नाटकाच्या मध्य कर्नाटकातले काही मोठे धिपाड बैल होते की जे मोठमोठ्या तोफा वाढायचे. तर त्या बैलांना इथं भागात आणलं आणि आपल्या स्थानिक गायीची त्यांनी संकर केला आणि त्या संकरात खिलार जनावरची जात तयार झाली. बैलगाडा शर्यतीमध्ये वापरले जातात खिलार जनावर जो फॅकल्टी आहे जी जात तयार झाली ही आटपाडीतली निर्मिती आहे आणि औंधच्या राजाच्या संकल्पनेत ही निर्मितीला मोठं चालना मिळाली. त्यांनी खास 400-500 एकराचं कुरण या जनावरांसाठी रिझर्व्ह ठेवलं आणि या जनावरांचा प्रसिद्धी प्रचार व्हावा म्हणून जत्रा यात्रा या औंधच्या राजाने सुरू केलं. अच्छा, हे सगळ्या यात्रा राजांची देण आहे आणि राजाने हे सुरू केलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय तर या भागातले जे सातत्यानं पाण्याचं दुर्भिक्ष होतं यासाठी काहीतरी करावं, कुठेही तर करावं, कुठं तर पुढे यावं म्हणून सतत प्रयत्न चालू होते. मग इथले स्थानिक नेतृत्व बाबासाहेब देशमुखांचे प्रयत्न होते. अण्णासाहेब लेंगरे म्हणून माजी आमदार होते आमचे, ते धनगर समाजातले होते. खूप मोठं उंचीच नेतृत्व होतं. पण कसं व्हायचं या माणसांना तडफ होती आपल्या भागात पाणी यावं, पण कुठून यायचं कसं आणायचं कारण ती सरकार त्या ताकदीचं त्यावेळेला त्याला फारसं रिस्पेक्ट द्यायला तयार नव्हतं. मग सरकारची इच्छा असायची पण त्या काळातल्या तंत्रज्ञानी अमुक ठिकाणी पाणी आहे अमुक तिथून आणू शकतो इतकं अशा कल्पना पुढे आणल्याच नव्हत्या. त्यामुळं जुजबी उपाय तात्पुरता कुठंतरी एखादं छोटंसं पाझर तलाव कर गाव तलाव कर कुठं मध्यम प्रकल्प याच भूमिकेवर हे सरकार त्या काळातलं काम करत राहिलं. त्यामुळे या पाण्याचं दुर्भिक्ष काय हटलं नाही. त्यानंतर आम्ही काही मित्रांनी म्हणजे त्यामध्ये मी स्वतः होतो, श्याम देशपांडे म्हणून आमचे पडळीचे पत्रकार त्यावेळेला होते, राजे भोसले म्हणून एक पत्रकार होते, कुमार सिंह, चैतन्य पटणकर, सतीश भिंगे असे काही पत्रकार मंडळी आणि आपल्या आटपाडी पेठेतले काही मान्यवर उदाहरण त्यात छबलप्पा भिंगे, बापूराव माळी म्हणून एक होते, RS कुलकर्णी, JR चव्हाण सर, रतनलाल जैन सर, VN देशमुख सर, यशवंत बापू देशमुख सर असे 5-25 लोक आम्ही एकत्रित आलो आणि आम्ही जाणीव जागृत नावाची संस्था आम्ही आणली गेली. म्हणजे ती काही रजिस्टर्ड नव्हती, चळवळीला नाव दिलं जाणीव जागृत. आमचं पहिलं काम काय होतं, गावात काही ब्लॅकबोर्ड होते फळे तर त्या फळ्यावर आम्ही समजा एखादी जयंती आली पुण्यतिथी ते फळे लिहायचो. आज यांची पुण्यतिथी, आज यांची जयंती आणि अभिवादन श्रद्धांजली किंवा गावात एखादा महत्वाचा कार्यक्रम असला तर आम्ही ती फळे लिहिण्याचं काम करायचो. आणि छोटेखानी एखादा महिन्यात गेट टुगेदर असा एखादा कार्यक्रम करून कुठल्या तर ठिकाणी बसून गप्पा टाप्पा मारणे, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणे, चहा पाणी करणे, निघून जाणे असे आमचे उपक्रम चालू होते. पण त्यावेळेला आमच्या डोक्यात कल्पना आली की आपला भाग एवढा पाण्यासाठी पिचतोय किंवा आबदतोय, खूप त्रासलेला आहे, आपण काहीतरी यासाठी करूया का. मग ते सगळे लोक म्हणजे काय करायचं म्हणजे पहिला एक आपण प्रयत्न करूया. खानापूर तालुक्यामध्ये बळीराजा धरणाची एक चळवळ सुरू आहे की ज्या ठिकाणी सरकार समजा एक 4 कोटीत एखादं धरण बांधत असेल तर त्या बळीराजा धरण समर्थकांनी फक्त 1 कोटी ते धरण बांधून दाखवलंय. म्हणजे सरकारच्या चौथाईनं त्यांनी धरण उभा करून दाखवलं की एवढ्या कमी खर्चात होऊ शकतं. श्रमदानातून केलं, त्यांनी कष्ट करून त्यांनी उभा केलं. तर त्या चळवळीच्या लोकांना आपण जाऊन भेटूया आणि त्यांना आपल्या इथं एखाद्या परिसंवादाच्या निमित्तानं बोलूया म्हणून मी विषय मांडला. त्यावेळेला त्या सगळ्या विचारांनी अतिशय सुसुद्ध मंडळी होती, हुशार मंडळी होती, जागरूक होती, त्या सगळ्यांनी भूमिका उचलून धरली. करूया म्हणजे आपण पाण्यावर एक परिसंवाद आयोजित करू. त्यानुसार तारीख ठरली. आम्ही जाऊन भारत पाटणकर साहेब जे चळवळीचे एक फार मोठे ब्रँड नेते म्हणून आज उदयाला आले, त्या काळात बी होते. तर त्यांना आणि एकच मिनिट थांबवतो, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी 2 दिवसापूर्वीच भारत पाटणकर यांची मुलाखत घेतली आणि ती यूट्यूबवर आमच्या चॅनलवर अपलोड झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा आणि त्याच्यामध्ये 13 तालुक्यांचा दुष्काळी प्रश्न याच्यावर त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि खरोखर सगळ्यांनी म्हणजे दुष्काळी भागातील लोकांनी ह्या जुन्या लोकांच्या ज्यांनी खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू केली, पाणी चळवळ, ती नक्की बघितली पाहिजे. तर आम्ही बलवडी या एरियामध्ये जाऊन पाटणकर साहेब आणि संपतराव पवार भाई की ज्यांचंही खूप मोठं नाव आहे त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की अमक्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेणार आहोत, तुम्ही दोघंही या आणि आम्ही परिसंवाद ठेवतो पाण्यावर. ठीक आहे म्हणजे दोघांनी होकार दिला. पण किती सालची गोष्ट आहे? साधारणतः 1992. ओके. मग तो आता महिना डिसेंबर वगैरे काय तर असावा. दुसरा टप्पा सुरू झाला होता तर 1992ला म्हणजे अजून चळवळ सुरू व्हायची होती. नाही, त्यांनी मला 3 टप्पे सांगितले की हे जे पाणी चळवळ आहे त्यांचं म्हणणं की पहिला टप्पा साधारण 1982 ते 1995 त्या भागात करत होते. हा म्हणजे हे एकूणच म्हणजे त्याला चळवळीला सुरुवात होण्यापासूनचे. त्यानंतर 1995 ते 2005 हा दुसरा टप्पा आणि 92 सालचा सांगू. मग त्यांना आम्ही कॉलिंग केलं. मग सूर्यपासना मंदिर म्हणून मोठं एक औंचारा झालं, उपासना करायची म्हणजे सूर्यनमस्कार वगैरे यासाठी एक मोठा हॉल बांधलेला होता.
बर. त्या हॉलमध्ये आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं. औंधला. हा, तर बॅक साईडला एक बोर्ड केलता आम्ही, म्हणजे तर मान्यवर बसतील त्या मागच्या साईडला, त्या बोर्डावर लिहिलं भीमा खोऱ्यातील पाणी मिळालंच पाहिजे. अच्छा, बर. जेव्हा पाटणकरचे व्यक्ती झाले, नाही, तो हॉल कुठं होता? औंध मध्ये? नाही, आटपाडीत आटपाडी आहे, सूर्यपासना मंदिर म्हणून मोठा हॉल आहे. अच्छा, हा, त्या औंधच्या राजाने राजाने बांधलेला. औंधच्या राजांच्या जी काही तालुके होते त्यातलं एक महत्वाचं तालुका आटपाडी. हो, ते स्वतंत्रपूर सगळं. मी औंध तेही सांगतो प्रेक्षकांना की मी औंधामध्ये गेलो होतो एक साधारण महिनाभरापूर्वी, आणि तिथले जवळजवळ 5 ते 6 जास्तच 7-8 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. औंधचं राजाचं कार्य किती थोर होतं. आणि ह्या आटपाडीमधनंच एक मोर्चा गेला होता, शेतकऱ्यांचा मोर्चा औंधामध्ये, आणि औंधच्या राजाने त्या शेतकऱ्यांना मोर्चा आल्यानंतर जेवायला घातलं. आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्यच देऊन टाकलं. आणि देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य आपल्या ह्या भागाला मिळालेलं आहे 1939 साली. याच्यावर सुद्धा मी वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सगळ्यांनी, ह्या विशेषतः नवीन मतदारांनी, नवीन तरुणांनी, ज्या तरुणांना वाटतं देश आपला आता स्वातंत्र्य झालाय 2014 नंतर, त्यांनी हे जुनं, म्हणजे आपल्या देशाला खरं स्वातंत्र्य 1947 ला मिळालं, परंतु हा जो आपला भाग आहे, आटपाडीचा भाग असेल, मानकाटावचा भाग असेल, यांना तर त्याच्या अगोदरच 1939 ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ती जे औंध संस्थान होतं त्याची घटना, म्हणजे संविधान लिहिलेलं आहे महात्मा गांधी यांनी. पहिली ग्रामपंचायत औंधमध्ये निर्माण झालेली आहे. त्या पहिल्या ग्रामपंचायतीवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा आवर्जून बघा. हा सर. तर साधारणतः 1992 पहिल्याच परिसंवादाच्या निमित्ताने पाटणकर साहेबांना बोलवलं. पाटणकर साहेब आले आमच्या आमंत्रणावरून, पण संपतराव पवार साहेबांना काहीतरी अचानक काम लागल्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत. पण आल्याला पाटणकर साहेबांनी ते बोर्ड बघितलं. सगळ्या आमच्या ज्या मोरके होते त्यांना विचारले, अरे हे काय असं का लिहिलंय बोलले. सूर्यनमस्कार. हा, नाही, भीमा खोऱ्यातील पाणी मिळालं पाहिजे. अच्छा. तर मी म्हणलं, ते कोणी म्हणले कोणी लिहिलं, तर ते सगळे म्हणले आमच्या साधी खटीचं एक काम आहे. अच्छा, तुम्ही? हा, मग मला म्हणले हे असं का लिहिलं. मान नदी आमची भीमेत मिसळते. अच्छा. जी आमची मान नदी शिंगणापूरला उगम पावते आणि भीमेत पंढरपूरच्या खालच्या साईडला ती मिळते, म्हणून आम्ही मान खोऱ्यातला आहोत, म्हणजे भीमा खोऱ्यातला आहोत. तर म्हणले असं नाही म्हणले, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कृष्णेच्या उगमापासून समुद्रात कृष्णा जिथं मिळते तिथपर्यंत कृष्णेला मिळणारे शेकडो ओढे, उगळे, नाले, नद्या, हा सगळा प्रदेश हा कृष्णा खोऱ्याचा प्रदेश आहे. अच्छा. या न्यायानं तुम्ही सुद्धा कृष्णा खोऱ्यात आहात. हे ज्यावेळी पाटणकरांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं, त्यावेळेला माझ्यासारखा पत्रकार जो स्वतःला खूप मोठा उंचीचं समजत होतो, त्याची सुद्धा त्यावेळेला कान टुचणी झाली. आणि मी त्यावेळेला समजून गेलो, माझ्या भागातील लोक समजून आपण ही कृष्णा खोऱ्यात आहोत. आणि त्यावेळेला भारत पाटणकर, म्हणजे आम्ही, आमचा जो मान खटाव भाग आहे सगळे सुद्धा कृष्णा खोऱ्यात, हे त्यावेळेला आम्हाला पहिल्यांदा ज्ञान पाटणकर साहेबांच्या मुळे मिळालं. अच्छा, म्हणजे आपले तर पडलेलं पाणी सगळ्या कृष्णा नदीलाच जळ मिळतं. तर त्यामुळे कृष्णेतल्या पाण्यावर तुमचा हे हक्क आहे, हे पहिल्यांदा आम्हाला कोणी शिकवलं किंवा सांगितलं तर पाटणकर साहेबांनी. तर ते संपूर्ण कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यावर पाटणकर साहेब म्हणले, असा एखादा परिसंवाद, असा एखादा उपक्रम घेऊन पाणी चळवळ फारशी सक्सेसफुल असं होत नाही म्हणले. एखादी सभा घेतली, एखादा कार्यक्रम घेतला, एखादं आंदोलन केलं, हे फारसं त्याची कोण दखल घेत नाही. त्याला सातत्यपूर्ण आंदोलन छेडलं पाहिजे, सातत्यपूर्ण प्रयास केले पाहिजे, आणि असं केलं तरच आपण यात यशस्वी होऊ. मग असं करायचं म्हणलं तर आम्ही गरीब माणसं, कारण आता आज हा जो उपक्रम आम्ही घेतलाय आजचा, हा सुद्धा वर्गणी काढून घेतलेला आहे, 50-100-100-50 असं करून. आणि मोठमोठ्या अशा चळवळ लावावी म्हणले तर प्रचंड पैसा लागेल, प्रचंड यंत्र लागेल, आणि तेवढ्या कुतीचे आम्ही नाहीये. तर म्हणले मी सांगतो तसं करता का. तर काय, तर म्हणले आपल्याला एक फार मोठं कणखर नेतृत्व यासाठी यात उतरावं लागेल, आणि त्या नेतृत्वाच्या खाली आपण प्रदीर्घ चळवळ करायला लागेल. म्हणून आमच्या नजरेत तर असं या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात असं नेतृत्व काही दिसत नाही, कारण जे ते आपल्याला पक्षाशी मर्यादित, आणि प्रत्येकाचे सोच हे थोडे पुरतीच लिमिटेड आहे. तर नाही, ह्यातला मी विशेष घेत नाही म्हणले. तर मी मग कोण, तर क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडे, तुम्ही नाव ऐकून आहे. हो म्हणले, फार मोठे क्रांतिकारक आहेत, देशाच्या चळवळीत त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि मग आपण त्यांना आणू. मला आमची ओळख नाही, पाळख नाही, ते आमच्या आजोबाच्या वयाचे, आम्ही त्यावेळेला साधारण 26-27 वर्षाचे असो, आणि ते आमच्या विनंतीला कसं मान देतील किंवा येतील का नाही शंका. बरं आले तर त्याची कशी वज राखायची किंवा त्याची काय 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 करायचं हे बघितलं तर बघ किती खर्च होईल, ह्याला सुद्धा आमच्याकडे बऱ्याच असतं. ते म्हणजे तुमचं चहाही पिणार नाहीत, गाडी पदरची, खाणं पदरचं सगळं करून ते स्वतः येतील. तुम्ही त्यांना बोलवता का. कारण बोलायला आम्ही तयार आहोत, आम्ही बोलवायला तयार. मग चला मला अमुक तारखेला तुम्ही नागनाथांना भेटाय घ्या. मग आम्ही काही ठराविक मंडळी अण्णांना भेटण्यासाठी गेलो. अण्णांनी आम्हाला भेटल्यानंतर चर्चा झाल्यानंतर आम्हाला होकार दिला, येतो म्हणून सांगितलं. मग त्यावेळेला आम्हाला अण्णांची काही
गोष्टी माहीत नव्हत्या नागनाथांच्या. तर आम्ही इथं संपूर्ण एक जीप लावून तालुक्यावर लोकांना विनंती केली की असं अमक्या दिवशी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये हे करण्यासाठी माहिती द्यायचं, चळवळीसाठी किंवा आपल्या प्रश्नावर भाष्य करण्यासाठी अमुक तारखेला येत आहेत. तर सगळ्या पक्षाच्या सगळ्याच लोकांना, चळवळीतल्या लोकांना, वेगवेगळ्या संघटनाच्या लोकांना आम्ही कॉलिंग केलं आणि त्यानुसार ते सूर्यपासून मंदिर खचाखच भरलं. बाहेर रोडवर सुद्धा जिथं पायऱ्या वगैरे आहेत त्यावर सुद्धा लोक बसले. प्रचंड गर्दी, कारण खाल तसा एक लयतले 500-600 लोकांच्या बसण्याचा हॉल आहे तो. पण खाली सुद्धा माणसाने गर्दी केली. आणि ज्यावेळेस स्वागत प्रास्ताविक सुरू झालं त्या स्वागत प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अमुक अमुक, शिवसेनेचे अमुक अमुक नेते उपस्थित असं सांगताच अण्णा नागनाथांना स्वतः उठले आणि ते म्हणले सादिकभाई थांबा थांबा थांबा, या ठिकाणी जर भाजप, शिवसेना या RSSच्या संबंधित जे कोणी जातीवादी संघटनाचे लोक जर इथं असतील तर मी थांबणार नाही. म्हणजे अरे बापरे, एक तर परत सांगा काय बोलले. या व्यासपीठावर भाजप, शिवसेना, RSS वादी अशा संघटनांचे, जातीवादी संघटनांचे लोक या व्यासपीठावर जर असतील किंवा या कार्यक्रमात आले असतील तर कृपया एकतर यांनी निघून जावं, नाहीतर मी थांबणार नाही, मी निघून जातो. बापरे, असं म्हणल्यावर आम्ही एकदम बुचकळ्यात पडलो. का तर काय करायचं, सगळ्यांनाच आम्ही कॉलिंग केलं. आपण एखाद्याला बोलून घालू शकत नाही, माघारी जा म्हणू शकत नाही. आम्ही स्तब्ध झालो. नागनाथांना स्वतः उठून निघून गेले. कार्यक्रम तिथंच पोस्टपोन झाला. स्वागताच्या वेळेस कार्यक्रम पोस्टपोन झाला. जिकडे तिकडे सगळे लोक गेले. आम्ही आणलेल्या गाद्या, खुर्च्या, जे सामान आणलं होतं ते कार्यक्रमासाठी ते सगळे नेऊन देण्याच्या प्रयत्नात चालूच होता आमचा. एक तासाभर आम्हाला एक माणूस बोलवा आला सायकलीवर. आला म्हणलं असंच तुम्हाला अण्णांनी बोलवलंय. कोण अण्णा? तर नागनाथांना. हा कुठे आहेत म्हणलं. आम्हाला वाटतं गेले वाळव्याला निघून. तर नाही म्हणले असं असं सामाजिक सभागृह जे खाली आहे चौकात, त्या सामाजिक बाबासाहेब आंबेडकर नावानं सभागृह आहे ते, तर तिथं बसले जाणार तुम्हाला बोलवले. आम्हाला खूप आनंद झाला. काय काय मला आहेत अजून. मग आम्ही 10-20 लोक पुन्हा तिथे गेलो आणि त्या ठिकाणी प्राथमिक पाण्यासंदर्भात चर्चा झाली. तो जो प्राथमिक चर्चा झाली तिथून या चळवळीचा श्री गणेशा झाला. तिथं काय प्राथमिक चर्चा हेच काय असं आपण पाण्यासंदर्भात आवाज उठवायला चालू करू, सातत्य ठेवू, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनाची शस्त्र, मग काय मानवी साखळी असेल किंवा सह्यांचे संस्थांचे ठराव घ्यायचे, सह्या घ्यायच्या, हजारो लोकांचे हे ठराव करून पाठवायचे शासनाला किंवा शेत सरावर बंदी घालायची. जे जे काय आपण हळूहळू टप्पे राबवू त्या टप्प्यामध्ये संपूर्ण तालुक्याला सामावून घ्यायचं असं अण्णांनी खूप काही चांगलं मार्गदर्शन केलं. त्यानुसार 5-25 लोकांनी पहिल्या सुरुवातीला ऐकलं. म्हणजे सर की ज्या भाजप RSSच्या लोकांना नागनाथ अण्णांनी हाकलून लावलं किंवा ते स्वतः निघून गेले, आज दुर्दैव हे बघा तेच भाजपचे लोक किंवा हे जातीयवादी हिंदुत्ववादी पक्ष श्रेय घेत आहेत की आम्ही पाणी आणलं. नाही, एक लक्षात घ्या की पाणी कुणी आणलं किंवा कुणी दिलं हे नंतरचा भाग आहे. सुरुवात जी लढ्याची झाली त्यामध्ये सुरुवात नागनाथ अण्णांच्या पासून सुरुवात झाली. त्यानंतर जवळजवळ 1-2 महिने तालुक्यातल्या सर्व जनतेला समजावं काय चळवळ म्हणून पॉम्पलेट तयार केली गेली. ती पॉम्पलेट गावोगावी जाऊन वाटण्यातला किंवा गावामध्ये जाऊन त्या कॉर्नर सभा घ्यायच्या संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला गावातल्या लोकांना कळावं अमुक अमुक चळवळ सुरू झालेली, अमुक दिवशी अण्णा कार्यक्रम करणार किंवा मिटिंग घेणार. आणि पहिली पाणी परिषद 26 जून 1993 26 जूनला, नंतर 1993 आणि नंतर सगळ्या परिषदा ह्या 26 जुलै झाल्या. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिवशी त्यांनी पुन्हा तो दिवस मुकर्रर केला. पण पहिल्या जी हे झाली परिषद ती 26 जून 93 झालेली. तिथून पुढे सातत्याने ही चळवळ चालू झाली. म्हणजे दरवर्षी 26 जूनला मोठी परिषद व्हायची. त्यात नागनाथांना, भारत पाटणकर, नाना शेट्टे कॉम्रेड, त्यानंतर जयंत निकम हे खालच्या म्हणजे चळवळीचे संयोजक असायचे. त्यामध्ये गणपतराव बाबा सातत्याने होते, गणपतराव देशमुख माजी मंत्री, त्यात RR बाबा हे सुरुवातीपासून त्यात होते, लक्ष्मणराव ढवळे कधी मध्ये अशी आहे. जे आमदार खासदार अशी कोण फारशी येत नव्हते म्हणजे ह्या भागातले, पश्चिम मानखटावा भागातले. पण मात्र मंगळवेढा, विटा, काही वेळा अनिलबोर नंतरच्या टप्प्यात सहभागी झाले. काही वेळा राजेंद्र देशमुख, सुरुवातीला राजेंद्र देशमुख सुद्धा नव्हते माझ्या आमदार, तर नंतरच्या काही कालावधीत यायला लागले. तर पण सातत्यानं नागनाथांना RR बाबा पाटील, भारत पाटणकर, शरद पाटील मिरजेचे माझे आमदार ते सुद्धा इथं सातत्याने असायच्या चळवळीमध्ये. अण्णासाहेब लेंगरे माझे आमदार तेही होते सुरुवातीला. शिवाजीराव तात्या पाटील म्हणून या गावचे माजी सरपंच किंवा धुळा मारुती झुंबल जे माजी सभापती होते त्यांचं तर या चळवळीतच काम करत असताना ते एका लग्नाला गेले होते. ते आणि आमचे ते बनपुरीचे माने म्हणून होते, या दोघं अपघातात मेली बिचारे.
पण पाण्यासाठी त्यांनी अगदी सर्वस्व पणाला लावलं. असे अनेक मान्यवर महोदय या सुरुवातीच्या काळात, मग त्यामध्ये आर एस चोपडे सर आमचे झऱ्याचे मुख्याध्यापक, साहेबराव चोरे आमचे, अण्णासाहेब पत्की त्यामध्ये होते. तालुक्यातली जी काही सगळी दुसरी फळी होती त्यामध्ये ही सहभागी होती, पहिली फळी बी होती. आणि हे आंदोलन सतत चालू होतं. आता हे आंदोलन 92-93 सुरू झालं. 95च्या निवडणुकीच्या आधी आराराव आणि अनिल भाऊनी एक वृत्तपत्रात बातमी दिली की टेंबूमधून पाणी मिळण्यासाठी सरकारला आम्ही सर्वेक्षण करायला सांगितलं. काय जातं नेमकं ते आठवत नाही, पण त्यात उल्लेख 2 तालुक्याचा होता, खानापूर आणि तासगावचा. त्यामुळे इथली लोक पेटून उठली, इथली लोक संतापून उठली आणि त्यांनी तिथं अनिल भाऊला जाऊन जाब विचारला, हे असं कसं. तर नाही म्हणजे मी आटपाडीचं सुद्धा नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली बातम्यात तसं ते आलेलं काय त्यावेळेला जाणवलं नाही, पण त्यातनं जो काय क्लेश वाढला त्यातनं म्हणजे आपली फसगत होते म्हणून या भावना अशी व्हायची बळावली आटपाडीकरांची. आणि त्यातनं राजेंद्र देशमुखांनी बंडखोरी करून अनिल भाऊंना पराभूत केलं. अच्छा. 95ची निवडणुकीत म्हणजे पाण्याच्या केवळ आपल्याला पाण्यात डावललं जाते या रागाच्या पोटी राजेंद्र देशमुख स्वतः निवडणूक लढले. अच्छा, म्हणजे ते राजकारणातले नव्हते, म्हणजे ते चळवळीतले कार्यकर्ते होते. नाही, ते पहिले कारखान्यात चेअरमन होते वगैरे होते. त्यांनी 90ला अनिल पवारला काँग्रेस तर्फे तिकीट मिळालं, त्यांनी निवडून आणण्यात फार मोठी भूमिका बजावली होती. पण 95च्या आधी पाण्यामध्ये फक्त 2 तालुक्याचा सहभाग दिसतोय असं त्यांचा समज आला. मग ते होता का नाही आता ते काही आठवत नाही नेम, पण त्या समजात नाही त्यांना विरोध चालू केला आणि त्यातनं त्यांचा पराभव झाला. 95ला हे स्वतः आमदार झाले. 95ला ह्यांनी झाल्यावर 5 अपक्ष आमदार आले. महाराष्ट्रात जवळजवळ 30-35 अपक्ष आमदार निवडून त्या सगळ्या अपक्षांनी एकाच आठवड्यावर पाठिंबा दिला युती सरकारला. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री. आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, आम्हाला बाकी काही नको. ह्या राजेंद्र देशमुखांना मंत्रिपदा सुद्धा ऑफर आली, तुम्हाला राज्यमंत्री वगैरे होते. यांनी म्हणले मला मंत्रिपद, मला पाणी पाहिजे. संपतराव देशमुख कडेगावचे आमदार होते. संपतराव म्हणजे त्यावेळेस भिलडीवांगा मतदारसंघ होता, ते रामराजे निंबाळकर तुमचे फलटणचे, ह्यांच्या संकल्पनेनं ही टेंबू योजना फार मोठी उदयास आली. त्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचे 5 आमदार, मग मधुकर कांबळे आपल्या जतचे होते, अजयराव घोरपडे सरकार कवटेमंकाळचे, आटपाडीतील राजेंद्र देशमुख, त्यानंतर हिचे भिलडीवांगीतून संपतराव देशमुख आणि शिवाजीराव नाईक कुठून शिराळ्यातनं, हे 5 अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. आणि त्यांनी फक्त एकच फोकस दिला की आम्हाला पाणी पाहिजे. आणि त्या फोकस दिल्यानंतर सरकार बी ती योजना बनवायला लागली. त्याच दरम्यान 96ला मला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचा पावा गाडगीळ पुरस्कार जाहीर झाला. मी पाण्यावर लिखाण सातत्यानं करत होतो, त्या लिखाणावर त्यांनी मला मुंबईला पुरस्कार जाहीर केला. मग मी पुरस्कार आणायला गेलो मुंबईला. तर त्यावेळेचे गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर साहेबांच्या हस्ते मला तो पुरस्कार देण्यात आला. मला मी त्यावेळेला भाषण करताना एक गोष्ट बोललो की मी अनेक उपक्रमावर लिखाण केलं. इथं स्वतंत्रपूर आमची जी वसाहत आहे, जो 10 के 12 चित्रपट या वसाहतीच्या ह्याच्यातल्या घटनेवर तयार झाला, त्या वसाहतीवर लिहिलं, मला गगोराजेश पुरस्कार मिळाला. पण तिथले प्रश्न तसेच राहिले. मी आता ज्या पाण्यावर लिहिलं त्याच्यावर मला पुरस्कार मिळतोय, पत्रपंडित पावा गाडगीळ. पण माझ्या भागातला जो काही प्रश्न आहे तो तसाच लोकगळत पडलेला आहे. माझी लोक आज पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी धाय मोकलून रडतात. कुठलं सरकार ह्याकडे ध्यान द्यायला तयार नाही. त्यावेळी त्या विचारानं पत्रकार जे होते सगळे, कारण पत्रकार संघातच कार्यक्रम होता तो, आझाद मैदानावर मुंबई मराठी पत्रकार कार्यालय, त्या कार्यालयात सगळं पत्रकारांच्या समोर तो कार्यक्रम होता. त्यावेळी ते गजानन कीर्तिकर साहेब म्हणले की पत्रकारांना मी तुमची क्षमा मागतो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. कारण मी आता जे काही बोलणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं आहे, मी करायचं नाही. पण हा माझा एक धाकटा भाऊ बोलला, हा पोटतिडकीने बोलला, म्हणून मला त्याला माहिती व्हावं की तुम्हाला सुद्धा इनडायरेक्टली समजावं म्हणून बोलतोय, प्लीज कुठे छापू नका. त्यांनी काय सांगितलं की आमचं युती सरकार हे काही दिवसातच कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करत आहे, त्यासाठी हजारो कोटीची तरतूद करायचं फायनल झालेलं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात तुमच्या भागातल्या प्रत्येक दुष्काळी तालुक्याला पाणी देण्यासाठी आमचं सरकार हे 100% प्रयत्नात आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या ह्या टर्ममध्येच किमान 60% 70% कामं झालेली दिसतील असं ते बिचारं बोलून गेलं. वास्तवात ते पुढं ते बोलल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी 1-2 महिन्यात ते डिक्लेअर केलं, विधानसभेत सगळं केलं. त्यानंतर कर्जरोखे आटपाडीत विकण्याचा मोठा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातली मंडळी इथे आले आणि आटपाडीमध्ये त्या काळात काही 2-3 कोटीची कर्जरोखे सुद्धा शुभारंभाची विकले गेले. हा नंतरचा इतिहास आहे. पण
हा जो काही पाण्याचा जर फार मोठा इश्यू होता, या इश्यूला सर्वात मोठी चालना कुणामुळे मिळाली, तर नागनाथ अण्णांच्या चळवळीमुळे मिळाली. हे माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता 100% मान्य करतो. पण त्याच्याही आधीचा एक थोडासा इतिहास मी सांगतो की सांगली जिल्ह्यातले जे दुष्काळी तालुके, उदाहरण जत, कटमंगा, आटपाडी, खानापूर, तासगावचा काही भाग आणि मिरजेचा काही भाग, या सर्व दुष्काळी तालुक्याला कायमस्वरूपी कृष्णेचं पाणी मिळावं म्हणून लोकनेते राजाराम भाऊ पाटील, जे आता आपले महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब आहेत, ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, जलसंपदा मंत्री होते, त्यांचे वडील तेही मंत्री होते, अनेक वर्ष ते मंत्री होते. तर त्यांनी एक या जिल्ह्यामध्ये खुसगावला धरण व्हावं ही भूमिका मांडली होती. खुसगावला धरण म्हणजे चांदोली धरण जे झालं त्याच्याऐवजी खुसगावला जर झालं असतं तर ते धरण 90 TMCच्या घरातलं होतं. अरे बापरे, 90 TMC. आणि जे चांदोलीत झालं ते झालेले 35 ते 40 TMC आसपास, म्हणजे निम्म सुद्धा धरण नाही. ते जर वाढीव 40 TMC जर धरण झालं असतं तर त्या काळात त्यांची भूमिका होती, हे जो दुष्काळ भाग आहे की जे सातत्याने उपेक्षा राहिले, सातत्याने माणसं दुःख भोगतायत, अतिशय आनंद यातना सहन करतायत, या भागाला पाणी देण्यासाठी त्यांनी ती खुसगावला धरणाची भूमिका मांडली. राजाराम भाऊंनी ते फार मोठं त्यावर योगदान दिलं. पण त्या काळातले जे काही बलशाली नेतृत्व होतं, वसंतराव दादा असेल, त्या अन्य नेते मंडळी, या नेते मंडळींनी सरकारच्या माध्यमातून त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला आणि ते खुसगावला धरण व्हायच्या ऐवजी चांदोली झालं. पण दुष्काळी भागाला पाणी द्यावं ही भूमिका राजाराम बापूंची होती पहिल्यापासून. आणि त्या बिचारानं तो प्रयत्नही केला होता. पण सरकारचे त्यावेळेची ती व्यवस्था त्यांना फार नसल्यामुळं तो टप्पा यशस्वी झाला नाही. नंतर जगात हे वाळव्या तालुक्यातले नागनाथांना या दुष्काळाच्या ग्रस्तांच्या मदतीला आले. हा एक दुसरा मुद्दा. आणि तिसरा, ज्या युती सरकार आलं त्यावेळेला अपक्ष आमदारांचं योगदान मोठं आहेच, पण त्या काळात पालकमंत्री म्हणून अण्णासाहेब डांगे मंत्री होते आणि ते वाळवे तालुक्यातलेच आहेत. तर त्यांनी ह्या योजनेला पुश देण्यामध्ये मोठी भूमिका बजावली. शासनामध्ये मंत्रिपदावर होते, भाजपचे होते. तर त्यांनी सुद्धा या योजनेला किंवा या दुष्काळी भागाला पाणी मिळावं का, तर त्यांनाही माहित होतं या दुष्काळी भागामध्ये सगळ्या समाजावर माझा धनगर समाज सुद्धा खूप मोठ्या यातना भोगतोय, त्या बिचाराला माहित होतं. कुणाला? डांगे साहेबांना. तर या सगळ्या म्हणजे थोडक्यात काय, आटपाडी तालुका त्या दुष्काळ भागातल्या नेत्यांनी जनतेने सतत उठाव केला, पण सातत्यानं सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्तांच्या हाकेला उभं देण्याचं काम वाळव्या तालुक्यातल्या नेत्यांनी केलं. मग त्यात राजाराम बापू पाटील आहेत, त्यामध्ये आमचे जयंत पाटील साहेब आहेत, त्यामध्ये आमचे नागनाथ अण्णा नायकवडी आहेत, भरत पाटणकर आहेत, त्यामध्ये आमचे अण्णासाहेब डांगे आहेत. हा झाला 95 पर्यंतचा चळवळीचा भाग, एका पाण्याच्या व्यवस्थेचा भाग. 95 नंतर ज्या वेळेला सरकार युतीचं गेलं आणि आघाडी सरकार आलं, 99ला आघाडी सरकार आलं. 99 पासून साधारणतः मला वाटतं 2014 पर्यंत म्हणजे 3 टर्म आघाडी सरकार होतं. त्या 3 टर्ममध्ये राज्यपालांच्या माध्यमातून अनुशासनाचा मुद्दा पुढे आणला गेला. म्हणजे तत्कालीन विरोध भाजपच्या लोकांनी त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते. त्या अनुशासन आमच्या विदर्भ मराठवाड्यात अनुशासन राहिलेला आहे, भरून तो काढल्याशिवाय इकडच्या विकास योजनांना फारशी मदत करू नका, खूप मोठा विकास इकडे झाला असा डांगोरा पेटला. त्यामुळे ह्या सगळ्या आपल्या पाण्याच्या योजनांना खीळ बसली, ठप्प झालं सगळा तो मधला पिरियडमध्ये. त्यावेळेला जयंत पाटील, आर आबा पाटील जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, पतंगराव कदम साहेब, या सांगली जिल्ह्यातल्या 3 मंत्र्यांनी राज्यपालाला पटवण्यासाठी राज्यपाल मोहम्मद फजल साहेबांना या भागात आणलं. स्वतः जयंत पाटलांनी त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर बनले, सगळा दुष्काळी भाग फिरून जयंत पाटील ड्रायव्हर होते. ड्रायव्हर काही म्हणजे आटपाडी ज्यावेळेला आले तेव्हा स्वतः ड्रायव्हिंग करत त्यांनी ड्राय एरिया सगळीकडची परिस्थिती समजावून सांगितली. साहेब, जिल्हा प्रगत आहे सांगली, पण त्यामध्ये आटपाडी सारखा, खानापूर सारखा किंवा इतर भाग हा दुष्काळ आहे, हे बघा. तुम्ही जिल्ह्यावर निर्बंध आणले ते कमी करून शिथिल करून तुम्ही दुष्काळी तालुक्याला काही मदत होईल या दृष्टीनं अनुशासनाचे नियम शिथिल करावा असं त्याच्या निदर्शनास आणलं. आणि मग मोहम्मद फजल साहेबांच्या माध्यमातून सरकारचे काही नियम बदलले असतील, काही त्यात दुरुस्त झाले असेल, काही अंशी पैसा पुन्हा या योजनांसाठी आला. मग त्यामध्ये छारा छावण्याच्या निमित्तानं काही छावण्या उभारल्या, काही पाण्याचे सोर्सेस तयार करण्यासाठी पैसा वापरला. मोहम्मद फजलने काय केलं त्यावेळी, ते त्या नियमामध्ये थोडासा शिथिल जे अनुशासनाचे नियम सरकार म्हणून त्याला कठोरता होती ना. फक्त विदर्भ मराठवाड्याला दिल्याशिवाय इकडे काय असेल ते आता एवढं काय, मी विधिमंडळात असतो तर मी डिटेल्स सांगितलं असतं, मला कळलं असतं. पण थोडक्यात काय नियमावलीमध्ये काय मार्ग काढत त्यांनी या भागाला मदत करण्याची भूमिका बजावली. पण ते भूमिका बजावण्यासाठी जयंत पाटील
या अभ्यासून नेत्याचं खूप मोठं योगदान आहे. आर.आर. पाटलांची ताकद त्यामागे होतीच. आर.आर. पाटील ते या चळवळीत सातत्यानं भाषण करत होते, भाग घेत होते. सरकारचे मंत्री, सरकारचे आमदार असून सुद्धा चळवळीचे ते कार्यकर्ते म्हणून येत होते. आर.आर. पाटलाचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. तर सातत्याने 2014 पर्यंत हे रखडत काही अंशी काम हे मार्गी लागलं. पण 2014 पासून 19 आणि त्यानंतर आज 24 या 10 वर्षामध्ये सुद्धा फारसं म्हणजे प्रत्येक वेळा मागपुढं करत कसं ना कसं करत हे काम 80-90% पण झालं. आता काल परवा मुख्यमंत्री साहेबांनी भूमिपूजन केलं. मी त्या विषयाकडे येणार होतो. 6व्या टप्प्याचं भूमिपूजन केलं. पण वास्तविक 2022 साली या 6व्या टप्प्यासाठी लागणार 8 TMC पाणी हे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी निर्धारित किंवा त्याला महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी 8 TMC तरतूद केली. ते तरतूद केलेले पाणी कोणीही काढू शकत नाही. ना कर्नाटक काढू शकतं, ना आंध्र प्रदेश काढू शकतं. इतकं शिल्लक असलेलं जे कुणाच्याही लक्षात आलेलं नाही असं पाणी त्यांनी शोधून काढलं. 8 TMC पाण्याची त्यांनी व्यवस्था इथं तयार केली. कोणासाठी ते पाणी मिळणार. त्यामध्ये काही मान तालुक्यातले काही गाव आहेत, खटावतल्या गाव आहेत, काही खानापूर तालुक्यातले, आटपाडी तालुक्यात, जत तालुक्यातले जे या टेम्पोच्या योजनेपासून वंचित राहिलेली गावं होती अशा गावांना पाणी द्यायचं म्हणून जयंत पाटलांनी ते काढलं. त्याशिवाय जत मधल्या काही गावांना खास पाणी देण्यासाठी 6 TMCची वेगळी तरतूद केली. तर थोडक्यात काय, राजाराम बापूंची जी काही पूर्वाश्रमाची इच्छा होती 65च्या दरम्यान या दुष्काळ तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे, बापूंच्या काळात ते सक्सेस झाले. पण बापूंनी ज्यावेळी जिल्हा लोकल बोर्डाचे पदाधिकारी असताना, राज्याचे मंत्री असताना सुद्धा काही ठिकाणी अशा पाण्याची छोट्या छोट्या योजना केल्या. गाव तलाव दिले. मोठा आटपाडी जो तलाव आहे हा राजारामपूरची दिली आहे. राजारामपूरने आटपाडी तलाव मंजूर करून दिला. म्हणजे पण काही अंशी ताण दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या वेळच्या साधनांच्या माध्यमातून, त्या वेळच्या योजनांच्या माध्यमातून. पण खूप मोठी योजना यावं त्यांचं एक स्वप्न होतं, काहीतरी करून कृष्णेचं पाणी या भागात जावं ही त्यांची भूमिका होती. पण त्या काळात ते सक्सेस झालं नाही. म्हणजे पहिलं स्वप्न हे राजाराम बापू 100%. पण ते पूर्ण करण्यासाठी 84ला ते वारले. 84ला बापू वारले. त्यानंतर 84 ते 92 पर्यंत हा सगळा भाग, कारण राजाराम बापूंच्या नंतर जयंत पाटील कारखान्यात चेअरमन झाले. तिने आपल्या भागामध्ये पाणी योजना वेगवेगळ्या राबवण्यासाठी 4-5 वर्ष घालवलं. इथली स्थानिक नेतृत्व त्या पद्धतीत लढत होते. पण खरा निर्णायक त्याला जर रूप आलं असेल तर नागनाथांना ज्या या भागात आले त्यानंतर जी चळवळ सुरू झाली त्यामुळे सरकारच्या पुढे धाक तयार झाला. काही ना काही दंगा व्हायला लागला सरकार. मग सरकारची नियत आणि मग त्यावेळेला सगळे अपक्ष निवडून आले. युती सरकारला माणसं हवी होती आणि आपण काहीतरी करतो या भागात बी त्यांना शिरकाव करायचा होता भाजप शिवसेनेला. मग त्यांनी त्या योजनांना गती दिली. बाळासाहेब ठाकरेंनाही आपण विसरता कामा नये. 100%. अरे मी आता काय सांगतो की कर्ज रोख्याचा काय सुद्धा शिवसेनेचे मनोहर जोशी वगैरे आटपाडी यांनी सुरुवात केलेली आहे. अच्छा. बरा श्यामध्ये राजेंद्र देशमुख आटपाडीचे त्या अपक्ष यांनी तिथे रेटाणार होतं. मी त्याचा साक्षीदार आहे. सुरुवातीला ते निवडून आले त्या 1 वर्ष 2 वर्ष मी त्यांच्यावर जात होतो. तिथं मुंबईला अनेक वेळा त्यांच्यावर मी गेलो. थोडक्यात त्या अपक्षाच्या रेट्यानं कृष्णा टेंबू योजना ही मार्गस्थ लागली. जवळजवळ त्याच पिरियडमध्ये 50 ते 60% पर्यंत कामही झालं. पण पुढची जे 10-15 वर्षाचं काम अनुशेषा म्हणून ब्रेक काढलं. आता पण तिथे काँग्रेसवाल्यांनी ब्रेक काढलं, रखडवलं किंवा 15 वर्ष त्यांनी काय केलं असं नाही. 15 वर्ष त्यांना न करता येईल अशी बिरमुठी ठोकून दिली वेगवेगळ्या, म्हणजे काय तर विरोधक म्हणा किंवा काही बी हे काढून किंवा अडथळे निर्माण केले. मग शब्द आपला नाही बरोबर बोलला तुम्ही. तर अडथळे निर्माण केले. पण त्यातनं सुद्धा त्या नेते मंडळींनी राज्यपाल महोदयांना अगदी सगळ्या भूमिका समजावून देऊन मार्ग काढून काही ना काही ह्या टप्प्यातल्या योजना पुढे जाव्यात यासाठी प्रचंड मोठी मेहनत घेतली. आणि त्याच्या माध्यमातून आज हे चळवळीला हे जे पाणी आले ते दिसते. त्यानंतरच्या काळात सुद्धा जयंत पाटील साहेब स्वतः जलसंपदा मंत्री, त्यांना वेगळं खातं मिळत होतं. मोठं महत्वाचं खातं दिलं जात होतं. गेल्या 2.5 वर्षापूर्वी जे सरकार होतं महाविकास उद्धव ठाकरे साहेबांच्या. पण दुर्दैव काळ त्यावेळेला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि कोरोनानं या देशाला या महाराष्ट्राला वेळलं. त्यातला निम्मा वेळ त्यांचा बिचाऱ्यांचा कोरोनाच्या संकटावर निवारण करण्यातच गेला. तरी सुद्धा जे पाण्याची जी काही भूमिका होती ती भूमिका खूप छान पद्धतीने या भागात पाणी यावं म्हणून जयंत पाटलांनी जलसंपदा मंत्री असताना खूप मोठी कामाची भूमिका बजावली. आता कसं आहे, जयंत पाटील मंत्री त्या काळात हिताने भाऊ आमदार. आता इथं आलेल्या सगळ्या कामात श्रेय मी केलं असं ते घेणार ना, कारण ते बी आमदार होते. बरं, सरकारचे आमदार होते. ते म्हणा मी केलं. त्या काळ त्याच्या आधी 2 टर्म मध्ये हे 2 टर्म आमदार होते सलग अनिल भाऊ. त्याच्या आधी 2 टर्म सदाभाऊ आमदार होते. त्याच्या आधी 1 टर्म अनिल भाऊ आमदार होते. त्याच्या आधी 1 टर्म
राजे देशमुख आमदार होते. पण जे आमदार होते त्यांनी त्यांच्या कार्यकालात ह्या योजनेला पुश देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ तेही श्रेयाचे इनडायरेक्टली डायरेक्टली मानकरी आहेत. पण कुणी असं म्हणू शकत नाही मीच फक्त एकटा मालक ह्याचा मीच एकटा हकदार असं कुणीही म्हणू शकणार नाही. कारण माझ्यासारख्याला तर ते मान्य होणार नाही. का तर अनेकांनी यामध्ये आपल्या योगदान दिलंय आणि तुम्हाला तर पुरस्कार मिळालाय. एवढा नावाजलेला पुरस्कार. हा मुलगा आहे ना माझा उभारला, हा माझा त्या कार्यक्रमात मी फोटो सुद्धा दाखवेन. साधारण तो एक 5-6 वर्षाचा असेल, त्याला काकेल घेऊन मुंबईला गेलो मी, माझे आई वडील, माझी काही मित्रमंडळी. साधारणतः 10 ऑक्टोबर का सप्टेंबर असेल तारीख, मला आठवत नाही. गजानन कीर्तीकर साहेबांनी तो मला पुरस्कार दिला. आणि जेव्हा माझं भाषण ऐकल्यावर कीर्तीकर साहेबांनी आम्हाला हॉटेलात जेवायची व्यवस्था केली त्यांच्यातर्फे. तुमचे सगळे लोक आले, अमुक हॉटेलला जावा, मी तिथं सांगतो. म्हणून नाही म्हणलं साहेब आम्हाला लवकर निघायला पाहिजे, नाही तर मग आम्हाला गावाला जायला 10-11 तास लागतात म्हणून. मग नाही म्हणलं काय तर लाईटली खाऊन जावा. मग लाईटली आमची त्यांनी व्यवस्था केली. आम्ही ते म्हणजे ते भारावून गेलते. कोण? कीर्तीकर साहेब. आणि त्यांनी शासनाचे म्हणजे योजना त्यांचा अधिकार नसून सुद्धा आम्हा सगळ्याला इनडायरेक्टली स्प्रेड केली म्हणजे सुरुवातीला. तर माझं काय मत आहे की हे जे पाणी आलं, या पाणी येण्यामध्ये लोकनेते राजाराम बापू पाटील यांची सुरुवातीच्या काळाची मेहनत आहे. त्यांच्या या भागाला पाणी मिळावं म्हणून त्यांनी केलेली व जी काही हालचाल आहे त्यामध्ये सुद्धा ते ह्याचे हकदार आहेत. त्यानंतर नागड्यांना भारत पाटणकर साहेबांची जी चळवळ अनेक 30-32 वर्ष या भागात सातत्यानं लागवली, तर सर्वात मोठे हकदार ठरतात नागनाथांच्या चळवळीचे. मग नागनाथांना पाटणकर साहेब किंवा त्यांच्या चळवळीतले सगळे लोक हे बऱ्याच अंशी हकदार ठरतात. आणि त्याच्यानंतर युती सरकारच्या काळामध्ये ज्या अपक्षाने, त्यामध्ये आमचे राजे देशमुख जास्त, की ज्यांनी सरकार पुढे मंत्रिपद लाचाडून मला माझ्या भागात पाणी आलं पाहिजे एवढं सरकारला करण्यासाठी ज्यांनी भाग पाडलं, त्यांच्या काळात योजना ही सुरू झाली. ते होते तिकडे बबन शिंदेही होते. 36-37 आमदार होते त्या काळात अपक्षाले. तर मी आपल्या भागापुरतं बोलतो. तर यामधल्या अपक्षांनी सरकारकडे जोर लावला आणि त्यात राजे देशमुखांनी सुद्धा खूप मोठी भूमिका बजावली. टेंबूचं 60-70% काम यांच्या कार्यकालात झालं एकाच टर्म मध्ये. आणि नंतरच्या 4-5 टर्म मध्ये राहिलेलं 30-35% काम होत आलेलं आहे. अजूनही परिपूर्ण झालेलं नाही. अजूनही ह्यामध्ये काय आमची भूमिका आहे की शेतात नागनाथांना चळवळीत एक बिरीद होतं, शेतात पाणी बघणार मग चळवळ थांबणार. अच्छा. आणि त्यांची भूमिका अशी होती, ज्याला शेती नाही आहे, आता उदाहरण मला शेती नाही आहे आणि तुम्हाला शेती आहे, तर तुम्हालाही व्यवस्थित जगता यावं म्हणून 6000 घनमीटर पाणी प्रतिवर्षी मिळालंच पाहिजे. आणि मलाही माझ्या शेती नाही, तर माझ्या नावे 6000 घनमीटर पाणी मला रिझर्व झालं पाहिजे. मग मी पाणी ते काय करायचं, तर ज्याच्याकडे जास्त जमीन आहे त्याची जमीन घेऊन ते पाण्याचा उपयोग करून मीही शेती कसायची. अच्छा. म्हणजे ज्याला जमीन नाही तर ते जमीन दुसऱ्याची घेऊन कसायची आणि त्यातनं उत्पादन काढायचं. म्हणजे ज्याला जमीन नाही त्यालाही पाणी मिळालं पाहिजे, ज्याला जमीन आहे त्यालाही 6000 घनमीटर पाणी मिळालं पाहिजे. ही समन्यायी तत्वाची भूमिका नागनाथांनी मांडली आणि त्यानुसार राज्य सरकारने ही भूमिका मान्य केली. आणि तो पायलट प्रयोग, पथदर्शक प्रयोग आटपाडी तालुक्यात राबवण्यासाठी आटपाडी तालुका निवडला. जो 80% जास्त समान पाणी वाटपाचं भूमिका किंवा बंदिस्त पाईपलाईनचा प्रयोग आटपाडी तालुक्यात आज राबला गेलाय. तर माझी सरकारकडे भूमिका आहे 100% ही जी काही पाण्याची साखळी आहे म्हणजे पाणी बचत करण्याची, म्हणजे बंदिस्त पाईपलाईन, तर शेतापर्यंत जाणारी व्यवस्था पूर्ण या येणाऱ्या सरकारनं येणाऱ्या व्यवस्थेनं करावी. की जे व टेलला सुद्धा आहेत किंवा जे बॉटमला आहेत प्रत्येकाला त्यांच्या हक्काचं पाणी हे मिळालंच पाहिजे. टेल टू बॉटम सगळीकडे पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी झाली असं मी समजेल. तर ह्या टेंबू योजनेच्या सफलतेमध्ये अनेक मान्यवर महोदय आहेत तर आहेतच. मग त्यामध्ये मी प्रामुख्याने राजाराम बापू पाटील, आमचे महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील साहेब, नागनाथ अण्णा, डॉक्टर भारत पाटणकर, त्यांच्या चळवळीतले अनेक मंडळी, तत्कालीन आमदार अनिल भाऊ बाबर ज्यांचं वर्षापूर्वी निधन झालं ते, त्यानंतर आमचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील किंवा अनेक अशी मान्यवर मंडळी ज्या चळवळीसाठी राबली, याचाही मी उल्लेख करेन की ह्या मान्यवरांचं सुद्धा या पाण्याच्या प्रश्नामध्ये तसं योगदान आहे. पण एक लौकिक अर्थ सांगतो, आम्ही सांगली जिल्ह्यातले लोक आहोत, पण आटपाडी तालुका जो दुष्काळ आहे, या दुष्काळी तालुक्याची सतत कणव कुणाला आली तर वाळवेकरांना आली. अच्छा. वाळवे तालुक्यातल्या नेत्यांना आमच्याविषयी नेहमीच आस्था वाटली. त्याचं उदाहरण राजाराम बापू पाटील हिने आमच्याविषयी आस्था दाखवली, आमच्याविषयी प्रयत्न केले. नागनाथ अण्णा नायकवडी त्यांच्या चळवळीतल्या लोकांनी आटपाडी तालुक्याविषयी आस्था दाखवली, प्रचंड प्रयत्न केले. त्यानंतर सत्तेत असताना, युती सरकारमध्ये सत्तेत असताना अण्णासाहेब डांगे यांनी सुद्धा
या योजनांना गती देण्यासाठी पुश केला. थोडक्यात काय, वाळवे तालुक्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी, मग नागनाथांना हे साम्यवादी विचारांचे नेते म्हणजे समाज म्हणजे कम्युनिस्ट वगैरे या विचारसरणीचे जयंत पाटील साहेब किंवा आमचे राजाराम बापू हे काँग्रेस जनता पक्षाच्या विचाराचे नेते म्हणजे अण्णासाहेब डांगे भाजप सरणीच्या विचाराचे जुने नेते RSS संबंधित. थोडक्यात काय, वाळवे तालुक्यातल्या नेत्यांनी या भागातल्या चळवळीला किंवा या भागातल्या दैन्य दारिद्र्य दुष्काळाला व कायमची मुठमाती मिळावी म्हणून खूप मोठं योगदान देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. त्याचबरोबर खानापूर आटपाडी तालुक्यातल्या नेत्यांचंही योगदान यामध्ये आहे तर आहेच, मान्य करीन. पण कुणी असं म्हणू शकणार नाही माझ्या एकट्यामुळे झालं. या सगळ्या नेत्यामध्ये सुद्धा मी असं म्हणेल की राजेंद्र देशमुखांचं योगदान हे तसं सर्वांपेक्षा थोडंफार उंचीच आहे. का आता त्यांच्या काळात योजना सुरू झाली आणि 60-70% काम त्याचं मार्गी लागलं म्हणून जास्त हकदार ते या सगळ्या नेत्यांच्या मध्ये ते सुद्धा हकदार ठरू शकतात. आता कालचा आपण विषय घेतला, काल बाबा मुख्यमंत्री महोदयांनी ते 6व्या टप्प्याचं भूमिपूजन केलं, पण ते पाणी सुद्धा जयंत पाटलांनी रिझर्व्ह केलं म्हणजे हुडकून काढलं वेगवेगळ्या व्यवस्थेतून यंत्रणेतनं आणि ते कुणीही पण बदलू शकणार नाही या नियमामध्ये अशी तरतूद केली. आणि मग आता तुम्ही हे करताय, तुम्ही जर तुमच्या कार्यकाळात भूमिपूजन केलंय, काही गोष्टी तरतूद केली असेल, पैसाही दिला असेल, पण हे जे काही 6व्या टप्प्यासाठी जे काम झालं त्यामध्ये जयंत पाटलांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. तर थोडक्यात काय, या भागातल्या विकासाला खूप मोठी देणगी देण्याचं काम सातत्यानं वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट मला इथं नमूद करायची वाटते, तर साधारणतः 1974-75चा काळ असेल, मला नेमका आठवत नाही कारण मला तो काळ का तर मी त्या काळात लहान होतो. नागजला एक मोठी परिषद घेतली ह्याने, वसंतराव दादा भाई ताराचंद शहा, आमचे त्यावेळेचे आमदार संपतराव नाना माने वगैरे या मंडळींनी की या भागाला पाणी मिळावं. पण त्या परिषदेनंतर फारशा काही हालचाली झाल्या नाही. पण दादांच्या काळात ताकारीला मान्यता मिळाली, ताकारी, पण त्यामध्ये आम्ही समावेश नव्हतो. खानापूर वगैरे परिसर होता, म्हणजे दादांना सुद्धा या भागात पाणी यावं ही भावना होतीच. पण त्या काळात त्या ताकदीने ती योजना काही आमच्या भागापर्यंत आल्या नाहीत. पण खऱ्या अर्थानं या भागामध्ये जे पाणी आलं त्याचे हकदार कोण आहे, तर वाळव्यातले जयंत पाटील, राजाराम पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकुडी, भारत पाटणकर साहेब, अण्णासाहेब डांगे. थोड्याफार कमी अधिक फरकानं या मान्यवर मंडळींचं खूप मोठं मोलाचं योगदान या आमच्या आटपाडी तालुक्यासाठी आहे. आणि राजेंद्र देशमुख की ज्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यातल्या राजकारणामध्ये पाणी ह्या भूमिकेवरच शेकडो प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं अण्णासाहेब लेंगरे आमच्या धनगर समाजाचे खूप मोठे लीडर होते, आमदार होते, ते सुद्धा त्यांचं सुद्धा यामध्ये योगदान आहे. धुळामारुती झुंबल असतील, आमचे उस्मान नबी शेख असतील, या माणसांनी सुद्धा आयुष्यभर या भागाला पाणी यावं म्हणून प्रयत्न केले. एक किस्सा सांगतो, त्यावेळेला ते आमच्या घरणिकीच्या ह्याच्यातनं कॅनलमधनं पाणी चाललं, पहिल्यांदा कृष्णाचं पाणी आलं, त्यावेळेला आमदार अनिल बाबर, तानाजी पाटील, आमचे शेख साहेब वयस्कर ग्रस्त एक काठी घेऊन उभारले तिथं, आणि जेव्हा पाण्यात पाय ठेवला तर धाई मुकलून रडलं बिचार ते. तर त्याच्या आयुष्यात म्हणजे एक आई आल्यावर एखादा मूल रडतं, तशा पद्धतीने उस्मान नबी शेखने धाई मुकलून रडली, माझी आई आली, माझी कृष्णा आई आली म्हणून. त्या पाण्यात धाड हा बिचार रडला. म्हणजे थोडक्यात काय, या भागातल्या माणसांची जी काय पिढ्यानपिढ्याची एक इच्छा होती की आपल्या भागाचं दैन्य दारिद्र्य दुष्काळ हा संपावा. कारण मला सांगतो, गेल्या 70 वर्षामध्ये पाणी या एका गोष्टीनं आमच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. हजारो पटीनं, कोण कलेक्टर झाला असतो, कोण IAS अधिकारी झाला असतो, मोठमोठ्या पदावर गेलो असतो, PSS झालो असतो, खूप मोठ्या आम्ही उंचीला आमचे लोक गेले असते. पण पाणीच नसल्यामुळे, जगण्याची राहिली असल्यामुळे आम्ही फक्त जगण्यासाठी आम्ही जीवन जगलो, आमच्या अनेक पिढ्यात खपल्या. त्यामुळे आम्ही प्रगतीपासून 70 वर्ष मागे राहिलो. बरोबर. पण आता पाणी आल्यामुळं आम्ही आज खात्रीने सांगतो, येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा प्रगत आहे, किंवा आमचा सांगलीचा मिरज भाग प्रगत आहे, किंवा अगदी तासगावचा भाग प्रगत झाला आहे, बिलोडा भाग, त्याच ताकदीनं आम्ही भविष्यात पुढे गेलो राहणार नाही. एवढं मात्र आम्ही स्पष्ट करू. का तर या मानदेशामधला आटपाडी तालुका जरी सर्व बाजून दुष्काळ असला तर वैचारिकदृष्ट्या प्रचंड प्रगत तालुका आहे. त्याचं उदाहरण गदी माळुकर, शंकरराव खराससाहेब, नासम इनामदार, व्यंकटेश तात्या माळुकर या फार मोठ्या साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचं मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषून ते एक सिद्ध करून दाखवलंय. राम नाईक आपले केंद्रीय मंत्री जे भाजपचे होते तेही आटपाडीचे आहेत. आमचे राजीव खंडेकर साहेब जे माझा संपादक आहे तेही माझ्याबरोबर राजाराम हायस्कूलला शिकलेले आहेत. तर अनेक मान्यवर महोदयांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. बघ इथं कसं आहे, विचाराची श्रीमंती आहे.
फार मोठी माणसं इथनं निपजली गेली. अगदी आपले अरुण कांबळे करगणीचे आमचे शांता मोशी कांबळे, अरुण कांबळेंची आई, ह्या सगळ्या खूप मोठ्या साहित्यिक म्हणून उदयाला आल्या. म्हणजे प्रोफेसर प्रोफेसर होते ते हैदराबादला वारले. जनता विद्यापीठामध्ये होते. जनता दलाचं त्यांनी राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलं. जर ते जगले असते आणि युपी सिंगाचं सरकार आणखी 5 वर्ष टिकलं असतं तर हेच अरुण कांबळे तुम्हाला केंद्रात मंत्री झालेले किंवा फार मोठ्या खासदार राज्यमंत्री वगैरे अशा पदावर गेलेले दिसले असते. दुर्दैव काय त्या मंडल आणि त्या ह्याच्या रथरात्री ते सरकार पडलं नाहीतर अरुण कांबळे हे युपी सिंगांच्या अतिशय जवळचे व्यक्ती म्हणून देशभर माहित होते. तर ते म्हणा किंवा शांताबाई आमच्या बनपुरीकर म्हणून होत्या, पंढरपूरकर शांताबाई, हे लावणी सम्राज्ञी म्हणून यांना राजीव गांधींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. राजीव गांधी ज्यावेळी पंतप्रधान होते तर ह्या बनपुरीच्या आमच्या. तर अनेक मान्यवरांची ही जननी आहे. या मान्यवरांना खूप मोठ्या ह्या मातीनं घडवलेलं आहे. असा चांगला प्रदेश आहे. इथल्या शेळ्या मेंढ्या ह्या देशात 1 नंबरच्या म्हणून गणल्या जातात का. उत्तम प्रकारचे स्किन आहे, उत्तम प्रकारचं मांस आहे यांचं, उत्तम प्रकारची जपणूक आणि अतिशय काटक. म्हणजे ज्या प्रकारचा माल ज्या भागात हवा त्या भागाचा आपल्या भागाचा माल इथं आटपाडीत मिळतो. प्रचंड मोठा. आज पश्चिम महाराष्ट्र किंवा 10-12 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बाजार आपल्या आटपाडीत होतो शेळ्या मेंढ्या. तर या सगळ्याला गरज होती फक्त पाण्याची. आज पाणी आलेलं आहे. 100% आम्हाला खात्री आहे येणाऱ्या 25 वर्षात आम्ही 75 वर्षात जेवढं मागं पडलो ते 25 वर्षात आम्ही पुढे म्हणजे 100 वर्षाची प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. इतकं आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आणि आम्ही सर्व नेते मिळून ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे हा भाग अजन्म ऋणी राहील. त्यामध्ये सर्वात जास्त मी राजाराम बापू, नागनाथांना, जयंत पाटील, RR पाटील, युती सरकारचे काही त्या काळची मंडळी, राजेंद्र देशमुख आमचे, अनिल भाऊ, सदाशिव पाटील असतील, ज्यांनी ज्यांनी यामध्ये योगदान दिलं त्या सर्वांना मनोभावी मी धन्यवाद देतो. आणि या भागातल्या जनतेचं फार मोठं दुःख, दैन्य, दारिद्र्य संपवण्यामध्ये आमची कृष्णामाई कारणीभूत ठरणार आहे. ते आमच्या अंगणी आलेले आहे. आणि माझ्या त्या लिखाणाचं एक टायटलच होतं कृष्णा आली हो अंगणी. आणि त्याच लेखमालेला मला तो सन्मान मिळाला होता. तर अशा पद्धतीनं हे जे काही टेंबूचा प्रवास झालाय, प्रयास जे झालंय आतापर्यंत वाटचाल झाली त्यावर मला वाटणारी मी भूमिका तुमच्या पुढे विशद केली. धन्यवाद खाटीक साहेब. तुम्ही फार मोठा इतिहास, पाण्याचा इतिहास सांगितला. 1993 पासून तुम्ही 92-93 पासून तुम्ही सक्रिय झाला होता ह्या चळवळीमध्ये आणि अगदी आतापर्यंत तुम्ही सक्रिय आहात. आणि त्याच्या अगोदरचे सुद्धा तुम्ही 1975, 72, 75 पासूनच्याही काही आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये 13 तालुक्यांची लढाई होती. त्यातल्या तुम्ही आटपाडी तालुक्यावर बरंचसं बोलला. आणि हे जे काही दुष्काळी भागाला पाणी मिळालं याच्यामध्ये वाळव्यातील नेत्यांचं फार मोठं योगदान आहे. राजाराम बापू पाटील असतील, जयंत पाटील असतील, नागनाथ अण्णा नाईक कवडे असतील, भारत पाटणकर असतील, अण्णा डांगे असतील. तर अशा अनेकांचं योगदान आहे हे तुम्ही आवर्जून सांगितलं. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. माझा यूट्यूब चॅनल महाराष्ट्रभर बघितला जातो. विशेषतः मान खटावमध्ये फार पाहिला जातो. आणि तिथल्याही लोकांना जरा या इतिहासातील काही गोष्टी माहीत होतील. तुम्ही अजून एक महत्त्वाचा उल्लेख केला की पाणी यावं म्हणून जे 36 अपक्ष उमेदवार आमदार होते की त्यांनी मंत्रिपद घेतली नाही. जे तुम्ही मला सांगितलं राजेंद्र देशमुखांनी मंत्रिपद घेतलं नाही. असंच मला आणखी एक पत्रकार आहेत अरुण कोरे, त्यांनी आजच मी तो व्हिडिओ टाकला. बबन शिंदे माडाचे आमदार, त्यांनी सुद्धा मंत्रिपद घेतलं नव्हतं. कदाचित हे 36चे 36 लोक असे असतील की त्यातल्या कुणाला तरी एकाला तरी मंत्रिपद मिळालं त्यांनी दिलं. उदाहरण शिवाजीराव एक मंत्री झाले, नंतरच्या काळात घोरपडे सरकार मंत्री झाले. पण ज्यावेळेला ह्यांना अपूर आलती त्यावेळेला म्हणजे आम्हाला पाणी द्या, काही नको. तसंच योगदान आमदार धोंडीराम वाघमारे मानमध्ये त्यांचंही असेल. आणि आहेच, लोक सांगतात, जुनी लोक सांगतात. आता तेही हयात नाहीत परंतु त्यांच्या आठवणी लोक सांगतात. तर हे जे 36 आमदार आहेत यांनाही लोकांनी विसरलं नाही पाहिजे. आताच्या आमदारांनी श्रेय घेत असताना मागच्या लोकांना आपण विसरता कामा नये. ही माझी जनतेला आणि मतदारांना सांगणं आहे. खाटीक साहेबांचंही सांगणं आहे. आणि खाटीक साहेबांच्या शब्दाला हे जे शब्द आहेत त्यांनी आता जे मुलाखतीत सांगितले ह्याचं फार मोठं मोल आहे. कारण त्यांनी त्यासाठी त्यांची लेखणीसुद्धा झिजवली आणि त्यासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला. पावा गाडगीळ हे फार मोठे पत्रकार होते, त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे लोकांनी या मुलाखतीचं महत्त्व किती आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.
धन्यवाद.